एक गावदेवी वडवली या दोन संघांमध्ये पहिल्या फेरीतील हा सामना पाहायला मिळतोय. ओम साई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खेळवली जाणारी ही स्पर्धा सरपंच उपसरपंच चषक 2023 सर्व क्रीडा रसिकांचे स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेलेल्या जीटीसीच्या माध्यमातून आम्हाला पाहत असलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे सहर्ष सहर्ष सस्नेह स्वागत आहे. गोलंदाजी करत असताना एकविरा पाच्छापूर संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि वडवली संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. डावाची सुरुवात करण्यासाठी आलाय तो अभि आणि त्याच्या जोडीला आलाय पंकज. ही सलामीची जोडगोली. अभि खूप चांगला डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज. या मैदानाचा विचार केला तर खूप चांगली फलंदाजी मागच्या वर्षी या टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळाले. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून चेंडू दन दन करत निघून जातोय सीमारेषा पार. हा येतोय पहिलाच चौकार अभिच्या बॅट मधनं. एक कान्हा आगिवले यांचं या ठिकाणी आगमन झालेले. त्यांचं सरपंच उपसरपंच चषकामध्ये सस्नेह सहर्ष सहर्ष स्वागत आहे. स्वागत आहे स्वागत आहे. वेलकम 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 सुस्वागतम. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अभिसाठी रिव्हर्सचा अटॅम्प आणि या ठिकाणी झेल सुटलाय की काय मॅच सुटले बघ निश्चितच. परंतु या ठिकाणी एफर्ट चांगले होते. झेल पकडायला हवा होता. संधी होती कारण अभि खूप मोठा फलंदाज आहे. धावफलक एकने पुढे जाताना दिसेल 5 वर. मागच्या वर्षामध्ये या असोसिएशन मध्ये खेळत असताना या स्पर्धेमध्ये या अभि अंधारेच्या नावावर अर्धशतक राहिलं होतं आणि मागच्या वर्षाच्या आयोजनाचा उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी देखील त्याला मिळाली होती. त्याची झेल सुटली. मॅच सुटली असं म्हणावं लागेल. सूरज पंकजसाठी पुढे टाकलेला चेंडू इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. त्या ठिकाणी एकच धाव मिळाली. या ठिकाणी पंकजला एकने आपलं खातं उघडतोय. एकने संघाचा धावफलक पुढे नेताना दिसेल 6 वर. बिनबादचा एक संत परंतु चांगली आश्वासक सुरुवात पाहायला मिळते. या ठिकाणी आई गावदेवी वडवली संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. आई एकविरा पाच्छापूर आणि आई गावदेवी वडवली या दोन संघांमध्ये नेहमीच असोसिएशनच्या माध्यमातून हे संघ एकमेकांसमोर येत असतात आणि चांगल्या लढती होत असतात आणि तशीच लढत प्रेक्षकांना आज सुद्धा पाहायला मिळेल. सरपंच उपसरपंच चषकामध्ये यात नवल नाही. आताचा चेंडू आता मात्र वेग पाहायला मिळाला. थोडासा डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू होता. खेळायचं होतं संपर्क झाला नाही. थोडासा शेपल झाला उजव्या एसटीच्या बाहेर. चेंडू डाव्या एसटीवरून निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अभिसाठी. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो आणि क्लीन बॉल. या ठिकाणी बिग विकेट गॉल. अभि बॅक टू द डग आउट. स्टंप दांडी वाकवली तिथे महत्वाची विकेट प्राप्त झाली. रिप्ले पुन्हा तुमच्या समोर. सुंदर टेलिकास्ट जीटीसीच्या माध्यमातून. पहिला आदरा 6 धावसंख्येवर गावदेवी वडवली टीमला एक मोठा सितारा डगआउटला जात असताना अभि अंधाडे. निश्चितच दीपक या ठिकाणी खूप मोठा आदरा म्हणावा लागेल वडवली संघाला. खूप आशा असतात त्याच्या समर्थकांना. त्यांच्या डगआउट मध्ये बसलेल्या त्यांच्या संघनायकाला. स्वतः संघनायक आहे अभि परंतु अगदी स्वस्त्यात या ठिकाणी माघारी परतलाय. 5 धावांची खेळी करून त्यामध्ये एक जीवदान पाहायला मिळालं होतं परंतु त्या जीवदानाचा त्याला फायदा उचलता आला नाही. परंतु गोलंदाजाचं कौतुक या ठिकाणी करावंच लागेल कारण आपल्या संघाला पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर सुद्धा गोलंदाजांनी खूप चांगली कमबॅक करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी 6 या धावसंख्येवर अभि सारखा मोहरा माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजेच पवन येतोय. एक डाव्या हाताचा फलंदाज माघारी परतला. दुसरा फलंदाज डाव्या हाताचाच मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय आणि पहिला चेंडू आता मात्र गॅप मधून जातोय. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. हा येतोय चौकार. डावखळ हाताचा फलंदाज होता. ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज लागली आणि फाईन क्षेत्रामधून दणदण करीत आउटफील्ड फास्ट असताना हा चौकार पाहायला मिळाला आहे. ओव्हरची या ठिकाणी सांगता होते आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी वडवली टीमची धावसंख्या 10 वर 1 गडी बाद.
मी सुरुवातीलाच म्हटलं दीपक की संत परंतु सावध सुरुवात पाहायला मिळते वडवलीच्या माध्यमातून. स्कोरचा विचार केला तर जरी अभिवाद झालेला असला तर एक सन्मानजनक धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 10 वर जाऊन पोहोचलेली आहे. अब्बीची विकेट महत्वाची होती, ती गेली. इथून 4 ओव्हर मध्ये जर आपण विचार केला तर चांगला स्कोर उभा करण्यासाठी गावदेवी वडवलीला एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. एकविरा पाचापूरच्या विपक्षामध्ये टॉस जिंकल्यानंतर शतरक्षणाचा निर्णय घेतलाय. पहिल्या ओव्हर मध्ये सूरजने अबी सारख्या स्टार फलंदाजाला बाद केलं, एक महत्वाची कामगिरी पार पाडली. इथून पंकज आणि पवन तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळतील. पवनचा विचार केला तर एका चेंडूमध्ये 4 धावांनी खातं ओपन केले चौकाराने आणि पंकजने एका चेंडूमध्ये 1 धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली. 10 वर 1 ओव्हर समाप्त. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आणलाय संघनायकाने, ते म्हणजे प्रमोदच्या खांद्यावर जबाबदारी दिली. पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते बंधन आता मात्र झुगारलं गेलंय. आता मात्र दूरवर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. सर्व क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतात. एक शॉट फाईन लेग मध्ये, शॉट थर्ड मॅन मध्ये, एक शॉट कव्हर रिजन मध्ये पाहायला मिळतो. परंतु जर फाईन लेग चं क्षेत्र बघितलं, थर्ड मॅनचं क्षेत्र बघितलं, डीप मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आणि त्या क्षेत्रामध्ये खूप आउटफील्ड फास्ट आहे. त्याचा फायदा उचलला जाईल का बघूया. प्रमोद कशा प्रकारे गोलंदाजी करतो. पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होतो. दुसरं षटक. आता तर चेंडू पॅडवर आदळला जातोय, परंतु पंचांकडे फक्त आशाभूत नजरेने पाहण्याचा कामगिरी. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि सहजगत्या दुसरी धाव पूर्ण केली जाते. थोडस लेजी क्रिकेट पाहायला मिळालं आई एकविरा पाचापूरच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी 1 धाव प्राप्त होणार होती त्या ठिकाणी अगदी चित्त्याच्या चपलाईने 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. 2 ने धावफलक पुढे जाताना दिसेल. 1 गडी बाद 12 वर जातोय. क्षेत्ररक्षणाची जबाबदारी देखील महत्वाची असते. तुमच्याकडे चांगले गोलंदाज असतील, फलंदाज असतील, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ लाभली नाही तर आत्मविश्वास गोलंदाजाचा कमी होत असतो, धावफलक देखील वाढत असतं. हेच आपण यावेळेस पाहिलं. बरोबर. मागच्या षटकामध्ये निश्चितच ते बघायला मिळालं. अभिचा झेल सुटला परंतु गोलंदाज मात्र डगमगला नाही. त्याने त्यानंतर अभिला त्रिफळाचित केलं. स्वतःच्या हिमतीवर त्याने अभिची विकेट काढून दिली आपल्या संघाला. तर पण आता पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत का बघूया. पंच आणि गडी बाद या ठिकाणी घोषित केला जातोय. पंचांचं बोट आकाशाकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता आणि त्यामध्ये फलंदाज दुसरा गडी बाद होतो या ठिकाणी. आई एकविरा आई गावदेवी वडवली संघाचा या ठिकाणी दुसरा मोहरा धारा तिथे पडतो. पंकजच्या रूपाने गडी बाद होतोय. दुसरी विकेट गमावी लागते गावदेवी वडवली टीमला. 13 या धावसंख्येवर फेकी आली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि इथे ही विकेट बॅट हवेत होती. योग्य तो निर्णय पंचांचा. दुसरी विकेट 13 या धावसंख्येवर. दीपक, पंचांचा विचार केला तर गेले 3 दिवस खूप चांगली पंचगिरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कुठल्याही आतापर्यंतच्या 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद करणारा निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला नाही. अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून, कारण त्यांचं कौतुक करावंच लागेल. सतत 3 दिवस या ठिकाणी संपूर्ण मॅचेस ते कव्हर करत असतात. खूप चांगली पंचांची भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते. नीरज आलाय नवीन फलंदाज आणि पहिला चेंडूला लाभ केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि झेल पकडला जातोय. फलंदाज होतोय फेल. तिसरा मोहरा या ठिकाणी वडवली संघाचा. हा रिप्ले तुमच्या समोर ऑन साइडला खेचला होता परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल. तिसरी विकेट 13 या धावसंख्येवर. पहिली विकेट अभिच्या रूपाने गेली. अभि बाद झाला. अभिने चांगली सुरुवात करून दिली होती परंतु त्याच्यानंतर अजून 2 विकेट गेल्यात. संकटामध्ये सापडले संघ वडवली. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते एकविरा पाचापूर टीमच्या माध्यमातून. खर तर या ठिकाणी म्हणावं लागेल तू चल मैं आया अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. एका मागून एक 3 गडी बाद झालेत या ठिकाणी वडवली संघाचे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय हर्षल, परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळेल गोलंदाज प्रमोदच्या माध्यमातून. आताचा चेंडू आणि पंचांचं बोट आकाशाकडे. अजून एक गडी बाद होतोय. हा रिप्ले आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने LBW च्या रूपाने चौथी विकेट गेली. राईट अँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना स्टंपच्या अगदी मध्ये पकडलाय. चांगला निर्णय. चौथा विकेट 13 या धावसंख्येवर. संकटामध्ये सापडलाय वडवली संघ.
एका कोणत्या तरी बॅटरला इथून चांगला खेळ करावा लागेल, संकट मोचकाची भूमिका पार पाडावी लागेल. 13 वर 4 विकेट. दुसरं षटक सध्या सुरू आहे. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली प्रमोदने. प्रमोदचा विचार केला तर या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करत असताना 2 महत्वाच्या विकेट त्यांनी प्राप्त केलेत. सुंदर गोलंदाजी. भागीदारी करावी लागेल या ठिकाणी. फलंदाजांना डाव सावरायचा असेल वडवलीचा तर एक भागीदारीची गरज आहे या ठिकाणी. 10 ते 15 धावांची भागीदारी झाली तर शेवटच्या षटकामध्ये निश्चितच एक चांगलं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. आई एकविरा पाचापूर संघासमोर, परंतु हॅट्रिक वर पोहोचलाय. आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का? प्रमोदच्या माध्यमातून पुढे सरसावत चेंडूला मारलाय. कार्पेटच्या साह्याने चेंडू जातोय मिड विकेट आणि मिड विकेट रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. चेंडूला उचलून चेंडूची फेकी करीपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. 13 पासून धाव संख्या वाढत नव्हती आणि त्याच्यानंतर महेश मैदानामध्ये गेले आणि आता त्याच्या खात्यामध्ये 2 धावा आल्या. टीमची धाव संख्या 15 वर. प्रमोदने चांगली गोलंदाजी केली. 5 चेंडू मध्ये आपण जर विचार केला तर 5च धावा खर्च केल्यात. 2 विकेट त्याच्या नाबावर राहिल्यात. संकटामध्ये आहे थोडासा संघ वडवली. इथून संकट मोचकाची भूमिका एका बॅटरला पार पाडावी लागेल. पुन्हा एकदा पुढे सरसावत मारलाय चेंडूला. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि सहजगत्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. म्हटलं दीपक मी मगाशीच की एक भागीदारीची गरज आहे आणि तो प्रयत्न सिंगल डबलने स्कोर निश्चितच, कारण क्रिकेटची लाईफलाईन आहे. सिंगल डबलला महत्व दिलंच पाहिजे आणि तेच करताना दिसतोय या ठिकाणी न्यू बॅटर भावेशच्या माध्यमातून या ठिकाणी 2 चेंडूंना सामोरे गेला आणि 4 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. धाव फलकाला थोडासा आकार येताना पाहायला मिळतोय. धाव फलक जातोय 17 वर. षटक संपतायत 2. 4 गडी बाद. सॉरी, महेश आलाय फलंदाजीसाठी. महेशच्या माध्यमातून या डबलने धावा जोडल्या जात आहेत. 4 धावांवर खेळतो महेश. धावफलकाचा विचार केला 2 षटक समाप्त झाली. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17. हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी वडवली टीमची 17 वर 4 विकेट. तिसरं षटक हितेशांचं. चांगली गोलंदाजी राहिली. इथून अजूनही 2 ओव्हर मध्ये चांगला खेळ करावा लागेल गावदेवी वडवली टीमला पाचापूरच्या अगेन्स्ट. तरच एक चांगली फाईट या मॅच मध्ये होऊ शकते. पवन डाव्या हाताचा एक शैलीदार फलंदाज. या ठिकाणी डावाला आकार द्यावा लागेल. धावा जमाव्या लागतील. आता मात्र थोडासा उजव्या एसटीच्या बाहेर पुन्हा एकदा शेपल झाला होता फक्त ड्राईव्हच्या रूपाने. मात्र खराब क्षेत्ररक्षण. आधीच माझे समालोचक मित्र दीपक सुतार यांनी सांगितलं होतं की जर का या ठिकाणी गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतील तर क्षेत्ररक्षकांची त्यांना तेवढी तोळामोलाची साथ हवी असते. परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण च्या माध्यमातून चुकी पाहायला मिळते आणि एकच रूपांतर 2 मध्ये झालेलं दिसते. एकोणीस वर जाऊन पोहोचलाय धावफलक. 4 गडी बाद झालेत आणि आता मात्र चेंडू केलाय. क्षेत्ररक्षक आहे. जेल पकडला जाईल का? पुन्हा एकदा चुकी आणि चुकीला नाही माफी. क्रिकेटमध्ये चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. हा येतोय चौकार. हॅलो, फुल टॉच होता, पुल करून दिला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिथे झेल घेण्याचा प्रयत्न देखील होता परंतु दूर राहिला थोडा क्षेत्ररक्षक. चौकार आलाय. खूप उशिराने हा चौकार आलाय. गरज होती चौकाराची आणि तो चौकार ठोकलाय पवनने. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 वर. दीपक या ठिकाणी भागीदारीचा विचार आपण करत होतो आणि ती भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पवन आणि महेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत या दोघांनी मिळून मला वाटतंय 10 धावांची भागीदारी केलेली आहे. म्हणजे जो डावाला आकार द्यायचा होता तो प्रयत्न या ठिकाणी होतोय. पुन्हा एकदा पवनसाठी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. त्याच दिशेने क्षेत्ररक्षक पुढे येतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. पायावर चेंडू आपटला जातोय. त्याच्या दरम्यान 2 धावा या ठिकाणी. पुन्हा एकदा दरम्यान नो चेंडू. बिमर नोचा इशारा देखील आला होता. हाईट फॅक्टरचा विचार केला. फुल टॉच होता. 3 धावा. हॅलो एकूण
3 धावा या ठिकाणी मिळतील आणि पुढचा चेंडू असेल ही फ्री हिट पवन साठी सुवर्ण संधी. डावाला आकार देतोय, चांगली भागीदारी होते मैदानाच्या आतमध्ये. फ्रीटच्या चेंडूचा फायदा उचलला जाईल का? मात्र आता तो फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू होता, थोडासा पुढे ठेवलेला चेंडू होता. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आता मात्र या ठिकाणी तू 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 मै चल रहा था. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या, क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही, ही शोकांतिका आहे. आई एकविरा पाच्छापूरची खूप गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या ठिकाणी सहज सोपी संधी होती धावपात करण्याची, ती संधी मात्र साधता आली नाही. एक चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये होते आणि प्रेशर बेल्ट होतं या ठिकाणी आई एकविरा पाच्छापूरच्या बाजूने. आता खूप चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पवन याच्या माध्यमातून. पवन आणि महेश आता मात्र चेंडूची आतली काढा घेऊन चेंडू जातो शॉर्टन फाईन लेग क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून आता मात्र चुकी होत नाही, एक धाव जोडली जाते. अजूनही धावफलकाचा विचार केला तर आता मात्र 29 वर एक सन्मानजनक धावसंख्या आतापर्यंत उभी करण्यात यश आलंय. विचार केला सुरुवातीला 13 धावांवर 4 गडी बाद झाले होते, तिथून हा डाव पुढे रेटत नेलाय दोन्ही फलंदाजांनी आणि चांगली भागीदारी कौतुक करावंच लागेल पवनचं. विशेष करून पवन 15 धावांवर फलंदाजी करतोय. एक हाती किल्ला लढताना पाहायला मिळाले या ठिकाणी वनडाऊनला आलेला हा पवन. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकामध्ये चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे. महेशसाठी आता पुढे सरसावत मारायचा होता, संपर्क होत नाही या ठिकाणी. धावबाद करण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाच्या माध्यमातून, कारण पवन बराचसा पुढे आला होता, परंतु पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलाय पवन. आपलं घर खूप महत्वाचं आहे आज वडवली संघासाठी. या ठिकाणी पवनला आपल्या घरात राहावं लागेल, कारण अजूनही पुढचं एक षटक शिल्लक आहे. स्लॉग वरचं षटक त्याला खेळावं लागेल. आता मात्र चेंडूला पुल केलाय आणि चेंडू झालाय गोल. 6 धावांसाठी हा येतोय षटकार. धाव फलक 35 वर जाऊन धोक्याची घंटा आता मात्र या ठिकाणी आई एकविरा पाच्छापूर साठी काय भागीदारी पाहायला मिळाली. सुरुवातीला 13 वर 4 विकेट बाद झाले होते, त्यानंतर आम्ही सांगितलं की एका भागीदारीची गरज. षटक संपतंय तिसरं, 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 गडी बाद 35. दरम्यान शेवटचं निर्णायक षटक आदळण्यासाठी कुठला गोलंदाज वापरला जातोय संघनायकाच्या माध्यमातून बघूया. हो का, ठीक आहे. तर पण खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते आता मात्र पवन आणि महेशच्या माध्यमातून. विवेक येतो गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक आदळण्यासाठी आणि विवेकचा चेंडू थोडासा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळत, थोडासा स्लोवर चेंडू होता. दरम्यान या ठिकाणी वडवली संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत बंटी भगत यांच्याकडून. भाजप युवा मोर्चा वडवली तसेच बंटी भगत याचकडून वडवली संघासाठी शुभेच्छा आलेले आहेत. धन्यवाद. आपण आम्हाला YouTube वर पाहतात ऐकतात त्याबद्दल धन्यवाद बंटी भगत. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न केला जातोय का आणि तिसरीच्या प्रयत्नात या ठिकाणी फलंदाज होतोय बाद. पवन माघारी परत, चांगली फलंदाजी करत होता पवन. ही धाव घेण्याची गरज होती का याचं उत्तर पुढच्या 2 ते 3 चेंडूंवर मिळेल, कारण खूप चांगली फलंदाजी केली. 17 धावा ज्याच्या माध्यमातून संघाला एक आकार दिला, धावाला आकार दिला. खूप खराब सुरुवात झाली होती, 13 वर 4 गडी बाद झाले होते, तिथून संघाचा डाव सावरला. 17 धावा
वैयक्तिक केल्या आणि तो धावबादच्या रूपाने या ठिकाणी बाद झालाय. दरम्यान वडवली संघासाठी भाजप युवा मोर्चा वडवली तसेच बंटी भगत याचकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद दादा. धावफलकाचा विचार केला तर 5 गडी बाद 37 वर जाऊन पोहोचलाय. यानंतर होणारा सामना श्री गणेश दाभाड आणि KSK दोन्ही संघाच्या संघनायकाने इनिंग ब्रेक मध्ये सज्ज राहायचं आहे. दरम्यान लॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येतोय पुढे, परंतु त्याच्या पुढे चेंडू पडतोय. दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 39 वर जाऊन पोहोचतोय धावफलक. एक चांगली सन्मानजनक धावसंख्या आतापर्यंत उभारण्यात यश आलंय या ठिकाणी. आई गावदेवी वडवली संघाला सुरुवात खराब होती, परंतु डाव सावरला पवन आणि महेशने. षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. विवेक राईट मोर द विकेटने मारा करतो, पंचांच्या डावी बाजूने मारा करतोय. आताचा चेंडू थोडासा गुडलेंथवर टाकलेला चेंडू. एकच धाव या ठिकाणी जोडली जाईल. ताकदवर फटका खेळायचा होता, आपण पाहू शकता, परंतु हवा तसा रूम मिळाला नाही, जागा नव्हती फटका खेळण्यासाठी. मिड विकेटच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक पुढे आला, चेंडूला उचलला, चेंडूची फेक केली, दरम्यान एकच धाव मिळाली. तेजस पहिल्या चेंडूला सामोरे जातोय. आता चेंडू डावेष्टीच्या खूपच बाहेर जातोय. डॉट चेंडू घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये मात्र आता विचार केला तर विवेकने खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त 5 धावा खर्च केल्यात आतापर्यंत त्यांनी. एक हाणामारीचं स्लॉग वरचं षटक होतं, कारण त्या ठिकाणी पवन बाद झाला आणि बघा मी म्हटलं होतं की पुढच्या 3-4 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती पवनची महत्वाची विकेट त्या ठिकाणी. अजून एक गडी बाद झाला या ठिकाणी आणि अशा प्रकारे हा डाव या ठिकाणी संपलेला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना वडवली संघाने 4 षटकांमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा 41 धावांचं लक्ष, म्हणजेच एक चांगलं लक्ष, समाधानकारक धावसंख्या उभारण्यात त्यांना यश आलेले. सुरुवात चांगली झाली होती या आई एकविरा पाचापूर संघाची, परंतु ती शेवटपर्यंत राखता आली नाही, कारण पुनरागमन केलं वडवली संघाने. या 40 धावांना कसं या ठिकाणी प्रत्युत्तर दिलं जातंय 41 धावांच्या लक्ष्याचं ते उत्तरार्धामध्ये आपल्याला ऐकवतील दीपक सुतार. तत्पूर्वी आपण जाऊया नाणेफेक कक्षकडे. त्या ठिकाणी नाणेफेक होणार आहे KSK आणि श्री गणेश दाभाड या 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाईल आणि मी त्या ठिकाणी माईक सोपवतोय माझे समालोचक मित्र दीपक सुतार यांच्याकडे. तर अशोकजी मात्र यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर यायचे. व्यासपीठाच्या समोर आपण नाणेफेक करणार आहोत. दोन्ही कॅप्टन जोडले जातील. KSK विपक्ष श्री गणेश दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर यायचे. काही अडचणी कारणास्तव आपण व्यासपीठाच्या समोरच नाणेफेक करणार आहोत. दोन्ही कर्ण जर आमच्याशी जोडले जातात एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. श्री गणेश दाभाड विपक्ष KSK असोचिंतील 2 मजबूत संघ. 4 ओव्हरची मॅच. हे कॉइन कॉल केलं जाईल. एकीकडे जय बजरंग कुंदे बी, दुसरीकडे महाकाल एंटरप्राइजेस कॉल केला जाईल. दाभाड संघाच्या माध्यमातून जय बजरंग कुंदे बी असा कॉल होता आणि नाणेफेक देखील ती झाली. मान्यवरांना विनंती असेल की दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. व्यासपीठाची शोभा वाढवायची. 4 ओव्हरची मॅच आहे. दाभाड टीम नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारले. समोर KSK असोचिन मधील एक मजबूत संघ म्हणून ज्यांची ओळख राहिली. काय रणनीती आहे KSKच्या विपक्षामध्ये? रणनीती काही नाही. हॅलो, कोणत्या टीम चांगली काय नाही. पहिल्या वेळेला तिने आम्हाला हरवलेलं आहे, पण आता आम्ही फिल्डिंग केलेलं.
मागच्या वर्षी विचार केला तर दाभाड संघाने एक ट्रॉफी इथे जिंकली होती, आपला खेळ त्यांचा राहिला होता. या वर्षीचं आयोजन कुंदे बीचं कसं वाटतं, काय सांगाल? आयोजन नियोजन एक नंबर उपसरपंच सरपंच चषक आयोजन नियोजन एक नंबर भारी आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया KSK चे कॅप्टन सुनील आमच्यामध्ये जोडले गेले. टॉच महत्वाचा होता या मॅच मध्ये. हा महत्वाचं. दाभाड संघ देखील मजबूत आहे, टॉच महत्वाचा होता असा उल्लेख तुम्ही केला. जिंकला जर असता नाणेफेक तर निर्णय काय असता? घेतलं जो कर्णधार नाणेफेक जिंकतो तो पहिल्या डावामध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारतो, त्याच्या मागचं कारण कॅप्टन म्हणून काय सांगशील? असं काय नाही, फिल्डिंग चेसिंग करायला जरा चांगलं वाटतं म्हणून फिल्डिंग. प्रथम इनिंग मध्ये बॅटिंग करायचे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? टार्गेट एवढा काय नाही, परंतु चांगलं खेळण्याचा प्रयत्न करतील सगळी मुलं. खूप वर्ष क्रिकेट खेळलंय, अजून क्रिकेट किती खेळण्याची इच्छा आहे आणि क्रिकेट आणि तुझं नातं काय सांगशील? क्रिकेट आता जेवढं होईल तेवढं खेळण्याची इच्छा आहे माझी. धन्यवाद. खूपच चांगली चर्चा दोन्ही कर्णधारांनी आमच्याशी केली. इथे नेक्स्ट मॅचचं नाणेफेक झाले, नाणेफेक जिंकले श्री गणेश दाभाड टीमच्या कॅप्टन याने प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण. ओ टू कॉम्प्युटर बॉक्स. थँक्यू सो मच. सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. सरपंच आणि उपसरपंच चषक 2023 हे पर्व, या स्पर्धेच्या आयोजक जय बजरंग कुंदेबी यांच्या माध्यमातून सुरू असलेली स्पर्धा. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी वडवली टीमने 40 धावा पूर्ण केल्या. त्यांनी 41 धावांची आवश्यकता असेल ती 21 स्फोट पाचापोट टीमला, आणि त्या 41 धावांची गरज पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये जात असताना गोलंदाजीची जबाबदारी, पॉवर पिचच्या ओव्हरची जबाबदारी हर्षद वर दिली आहे. आणि आपण जर विचार केला तर मागच्या वर्षी कुंदे बीचं आयोजन ज्या वेळेस होतं तेव्हा त्या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी गावदेवी वडवलीच्या हर्षदच्या नावावर राहिली होती, आणि त्यावरच पॉवर पिचच्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली. चर्चा करत होतो हर्षद या गोलंदाजाची, ज्यांनी मागच्या वर्षी या स्पर्धेचं कुंदे बीच्या आयोजनामधील उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी जिंकली होती, आणि हाच संघ असोसिएशन मधील जिंकला होता. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी जिंकली होती. असं वडवली संघ यावेळी 21 पाचापूरच्या विपक्षामध्ये दुसऱ्या डावामध्ये लढाई करायला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू राऊंड द विकेटने राईट हँडने गोलंदाजी करत असताना उजव्या खूपच दूर राहिलाय. एक्स्ट्राच्या मतीने खातं ओपन झालंय पाचापूर टीमचं. स्ट्राईक एंडवर मिलिंद, नॉन स्ट्राईक एंडवर अक्षयची ही जोडी. 41 धावांचं लक्ष आहे. रिक्वायर्ड रनचा विचार केला तर प्रत्येक ओव्हर मध्ये 10 धावा प्राप्त कराव्या लागतील या मॅच मध्ये पाचापूर टीमला. उजव्या पुन्हा एकदा बाहेर ठेवलाय. 2 वाईट चेंडू. सुरुवातीला गोलंदाजाची की मागच्या वर्षाच्या स्पर्धेतील हा उत्कृष्ट गोलंदाज आहे, परंतु इथे त्याची दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गाडी रुलावर नाहीये हर्षदची. सुरुवातीला 2 चेंडू वाईट. धावफलक 2 वर. 0 चेंडूचा खेळ. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ केलाय काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या दिशेने चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज हर्षद याने. रिप्ले तुमच्या समोर. पुढ्यात टाकला होता, खोदून काढला लॉफ करण्याचा प्रयत्न, आणि डीप मिड विकेट मध्ये सुंदर शेल. महत्वाची विकेट, महत्वाचा मोहरा टिपलाय गोलंदाज हर्षद याने. सुरुवातीला 2 चेंडू वाईट होते, परंतु त्याच्यानंतर हर्षदची गाडी रुलावर आली आणि ते बाद केलं मिलिंदला. ताकदीचा वापर नक्कीच केला होता मिलिंदने, परंतु इलेव्हेशन टायमिंग झालं नाही. बॅटच्या बॉटमला चेंडू स्पर्श झाला होता. 2 या धावसंख्येवर पहिली विकेट गमावी लागते ती पाचापूर टीमला. याच्यानंतर अजून एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल KSK विपक्षामध्ये श्री गणेश दाभाड. दोन्ही मजबूत संघ आहेत ओमसाई क्रिकेट असोसिएशन मधील. यांच्यातील एक बिग फाईट या मॅच नंतर. पहिली विकेट मैदानामध्ये गेले. पहिली विकेट गेल्यानंतर अरविंद नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकाचा स्ट्राईक एंडवर. क्षेत्ररक्षणाच्या विभरचनेचा विचार केला तर पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये डीप मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवलाय, आणि ज्या पद्धतीने पूर्ण मध्ये ओव्हर पिच चेंडू टाकला त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षणाच्या विभरचनेमध्ये बदल नसताना तिथे विकेट प्राप्त झाली हर्षदला. दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये. असे 2 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये ठेवले गेलेत. राईट अँड राऊंड द विकेटने अरविंद साठी कट करण्याचा प्रयत्न. गुड लाईन वर पिच झाल्यानंतर बाउन्स देखील पाहायला मिळाला. हा देखील चांगला चेंडू. हर्षदकडे अनुभव आहे, आणि अनुभवीची चावी ज्याच्या खिच्यामध्ये असते तो यशाचा दरवाजा उघडत असतो.
इथे त्यांनी यशाचा दरवाजा विकेटने ओपन केलाय. इथे पुन्हा शांत ठेवले अपील, परंतु सहमती नाहीये. अजून एक डॉट चेंडू. सुरुवातीला 2 चेंडू वाईट आले, त्याच्यानंतर विकेट प्राप्त केली आणि त्याच्यानंतर 2 डॉट चेंडू. म्हणजेच अजूनही बॅटने खातं ओपन झालेलं नाहीये. एक्स्ट्राच्या मतीने पच्छापूर टीमचं खातं ओपन झालं होतं. टीमची धावसंख्या 2, 1 विकेट. राईट अँड राऊंड द विकेटने हर्षद फुल टॉच होता, टॅप केलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला, झेल सुटली, रनआउटची संधी प्राप्त झाली. विकेट क्रमांक 2. तर जाऊया मैदानामध्ये. पुन्हा एकदा इथे विकेट प्राप्त झाली आहे. फुलटॉच चेंडू होता, टॅप करण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होता. सुरुवातीला झेल सुटली, परंतु फेकी अचूक असताना स्ट्राईक एंडवर विकेट गमावली लागते अरविंदला. 2 या धावसंख्येवर दुसरी विकेट गमावली गेली. जनार्दनजी शेलार देखील आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. कित्येक मान्यवर कुंदे गावातील ज्येष्ठ नागरिक असतील, समाजसेवक असतील, आमच्यामध्ये जोडले गेलेत. या तमाम मान्यवरांचं कुंदे बीच्या वतीने सहर्ष स्वागत. चांगली गोलंदाजी केली हर्षदने पॉवर पेच्या ओव्हरमध्ये. सुरुवातीला 2 वाईट टाकले, परंतु त्याच्यानंतर 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आलेत. म्हणून तर मी उल्लेख केला होता की मागच्या पर्वाचा हा उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा ठरला होता. मागच्या वर्षामध्ये उपविजेता संघ गावदेवी वडवली. असोसिएशन मधील एक अर्धशतक मागच्या वर्षी या मैदानामध्ये अभि अंदाडे याच्या नावावर राहिलं होतं आणि तो उत्कृष्ट बॅटर देखील ठरला होता. कॅप्टनने यावेळी चांगली कामगिरी केली नाही, परंतु 41 धावांचे लक्ष्य आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल एकविरा पाचापूर टीमच्या माध्यमातून. केएसके टीम देखील जोडली गेली, आपलं देखील सहर्ष स्वागत. यानंतर बिग फाईट असेल केएसके विपक्ष श्री गणेश दाभाड. 2 धावा 2 विकेट. या ओव्हरचा 5वा चेंडू गोलंदाज हर्षदच्या माध्यमातून. स्ट्राईक वर समीर. लेफ्ट हँड बॅटर साठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. दोन चेंडू अजूनही पॉवर पेचे शेष आहेत. इथून एखादा फटका सजवावा लागेल पाचापूर टीमला. जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल दोन्ही टीमला. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळी इन स्विंग थोडासा पाहायला मिळाला, परंतु वाईट उजव्या स्टेच्या दूर होता. कटर देखील करत असतो कधी कधी हर्षद, अनुभव आहे कित्येक स्पर्धांचा. तीन वाईट चेंडू टाकले गेले त्या ओव्हर मध्ये गोलंदाज हर्षदच्या माध्यमातून. धावफलक 3 वर. यावेळी क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अजून एक वाईट. 4था वाईट या ओव्हरचा हर्षदच्या माध्यमातून. रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. रिव्ह्यू सिस्टीम फक्त आमच्या पंचांनाच असेल. पंचांना जर एखादा निर्णय देणं कठीण झालं तर ते तिसऱ्या पंचांची मांग करू शकतात, परंतु ते चित्र जर इथे स्पष्ट झालं नाहीये, रिप्ले मध्ये दिसलं नाहीये, तर सॉफ्ट सिग्नलचा जो पहिला निर्णय येईल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. महत्वाचा नियम तुमच्यापर्यंत या स्पर्धेचा. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणे गरजेचं असेल. मैदानामध्ये वीज वाहतूक लाईन आहे, तिला जर चेंडू बदलला तर तो पुन्हा टाकला जाईल. यावेळी साबेमध्ये पुश केलाय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आणि विकेटचं पतन. अजून एक खतरा मिळतोय एकविरा पाचापूर टीमला. रिप्ले मध्ये पाहणार कशा पद्धतीने ही विकेट गेली. राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना अगदी कव्हरच्या वरून इनसाइड आउट फटका सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु इनफिल्ड क्रॉस करू शकला नाही. सुंदर टेलिकास्ट जीटीसीच्या माध्यमातून. दुसरी विकेट गमावी लागते एकविरा पाचापूर टीमला 4 या धावसंख्येवर. पहिल्या 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज हर्षद याने आणि 3 विकेट देखील प्राप्त झाल्यात, म्हणून तर त्याला पहिल्या ओव्हरची जबाबदारी दिली. मी का उत्कृष्ट गोलंदाज प्रत्येक स्पर्धेमध्ये असतो याचं प्रात्यक्षिक या मॅच मध्ये देखील हर्षदने दाखवलंय. या ओव्हरचा शेवटचा चेंडू थोडासा संकटामध्ये सापडला एकविरा पाचापूर संघ. इथून एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. मिलिंदचे असेल, अरविंदचे असेल, ही विकेट महत्वाची होती. त्याच्यानंतर समीरला देखील बाद केलं. 4 वर 3 विकेट गेलेत. शेवटचा चेंडू
यावेळेस कव्हरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि या ओव्हरची 4थी विकेट. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पाच्छापूर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 वर 4 विकेट. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर एकविरा पाच्छापूर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 वर. परंतु बॅट मधून अजूनही खातं ओपन झालेलं नाही. 4ही वाईट चेंडू टाकले होते. एकूण 10 चेंडू टाकले गेले. फक्त 4च धावा खर्च केल्या आणि 4 विकेट ओव्हर मध्ये प्राप्त केल्यात गोलंदाज हर्षद याने. परंतु अजूनही एकविरा पाच्छापूरच्या बॅटरला आपलं स्वतःच खातं ओपन करता आलं नाहीये. सर्व 4ही विकेट 0 वर गेलेत. षटक क्रमांक दुसरं युवा गोलंदाज राज आणि त्याच्या समोर अक्षय आहे. नॉनस्टिक एंडवर सूरज. सूरज उगवेल का? अक्षय प्रमाणे खेळ करेल का? तरच 41 धावा 4 ओव्हर मध्ये पूर्ण होतील. राईट अँड ओव्हर द विकेटने राज ताकदीचा वापर केला. ऑन साइडला केला डीप स्क्वेअर लेग मध्ये. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतो या इनिंगचा पहिला. हा रिप्ले तुमच्या समोर. राईट अँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना अकुट टप्प्याचा चेंडू होता. डीप स्क्वेअर लेग कडे हवेमध्ये उडवला आणि हवेसोबतच चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार या इनिंगचा पहिला येतोय बॅटर अक्षयच्या माध्यमातून. आता कुठेतरी दुसऱ्या ओव्हर पासून बॅटरने खातं ओपन केलंय स्वतःच. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वर. गुरुनाथजी पाटील आमच्यामध्ये जोडले गेले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इथे 9चा इशारा. खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग. खराब चेंडू. पहिल्या चेंडूवर प्रहार झाला. त्याच्यानंतर दिशाहीन गोलंदाजी. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 11 या अंकावर. 4 विकेट गेलेत. 41चं लक्ष आहे. पहिले षटक गावदेवी बडवली टीमच्या नावावर राहिलं. परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये अजूनही लय मिळाली नाहीये गोलंदाज राज याला. या राजला राज्य करता आलेलं नाहीये. परंतु समोरून राज नावाच्या गोलंदाजावर अक्षय राज्य करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. फ्रीटचा चेंडू अक्षयसाठी. पुढ्यात टाकला होता इनसाइड आउट. फटका सजवण्याचा प्रयत्न. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कॅच पकडली. परंतु फ्रीटचा चेंडू होता. इथे विकेट नसेल. सिंगल धाव इथे अक्षयच्या खात्यामध्ये. जरी 4 विकेट गेले असले तरी देखील सूरज आणि अक्षय सारखे 2 हुकमे एक्के अजूनही एकविरा पाच्छापूरच्या खेळपट्टीवर आहेत. इथून जरी सुरुवात केली तरी देखील 41 धावा पूर्ण होतील या 4 ओव्हर मध्ये. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस समोर लॉफ करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक 2 पोहोचलेत. कॅच ड्रॉप झालीये शॉर्ट पॉइंट मध्ये. योगदान मिळते सूरजला. सोपा झेल होता तो गमावला इथे वडवली टीमच्या क्षेत्ररक्षकाने. अजून एक सिंगल धाव इथे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13 या अंकावर. अजूनही 15 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 11.20 ची सरासरीने इथून प्रवास सुरू ठेवावा लागेल पाच्छापूर टीमला. 4 विकेट गेलेत परंतु अजूनही अक्षय आणि सूरज आहे. गती कमी होती. लॉफ करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुंदर झेल. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 5. रिप्ले तुमच्या समोर. अगदी पुढ्यात टाकला होता. ओव्हरपिच चेंडू होता परंतु त्याची गती कमी होती म्हणून तर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवणं अशक्य झाले. आणि हा सुंदर झेल पाहायला मिळाला काऊ कॉर्नर परिसरामध्ये. 5वा विकेट गमावा लागतो एकविरा पाच्छापूर टीमला बॅटर अक्षयच्या माध्यमातून. चेक. हॅलो माईक चेक. 13 5वा विकेट गमावलाय पाच्छापूर टीमने. दुसऱ्या ओव्हर मध्ये राजने 4 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केले. त्याच्या विपक्षामध्ये एक षटकार आला होता परंतु एक महत्वाची विकेट देखील त्यांनी प्राप्त केली.
कमबॅक केले या ओव्हरमध्ये गोलंदाज राजाने. आपण पाहतात सरपंच आणि उपसरपंच चषक कुंदे बी च्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण होते. नवीन बॅटिंगसाठी हा चेंडू हलक्या बॅकलिपचा वापर करून हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक नव्हता तिथे, परंतु कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय. अजून झेल विकेट क्रमांक 6. हा रिप्ले तुमच्या समोर एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इनफिल्ड क्रॉस करू शकला नाही. कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि इथे 6वी विकेट गमवावी लागते एकविरा पाच्छापूर टीमला. लक्ष फारसं जास्त महाग नव्हतं. 4 ओव्हरमध्ये 41 धावांची गरज होती, परंतु एका पाठोपाठ एक आतापर्यंत अशा 6 विकेट गमावलेत. 6 विकेट 13 वर गेलेत आणि त्याच्यानंतर 8व्या क्रमांकाचा बॅटर शिवाजी मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग लाईन चांगली होती, परंतु ती फक्त कागदावर राहिली. प्रत्यक्षात मात्र तसा खेळ करता आला नाही पच्छापूर टीमला. 13 वर 6 विकेट गेलेत. या ओव्हरचा अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. सुरुवातीला या ओव्हरमध्ये राजच्या बी पक्षामध्ये एक षटकार आला होता, परंतु त्याच्यानंतर त्याची गाडी रुलावर आली. व्हेरिएशन मध्ये त्यांनी गोलंदाजी केली. 5 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्याच्या नावावर राहिलेत. 13 चेंडूमध्ये 28 धावांची गरज अजूनही पच्छापूर टीमला. यावेळी बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केल्या. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. जोपर्यंत फेकी झाली तोपर्यंत 2 धावा येतील. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावाचा पाठलाग करत असताना एकविरा पाच्छापूर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वर 6 विकेट. आता समीकरण शिल्लक राहिले. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. बारा चेंडूमध्ये जुनी जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजून संपली नाहीये असं म्हणावं लागेल, परंतु या मॅच मध्ये मोठा संघर्ष करावा लागतो एकविरा पाच्छापूर टीमला, कारण 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 विकेट गेलेत. धावफलक 15 वर जाऊन पोहोचले. 41 चं टार्गेट आहे. 26 धावा 12 चेंडू. इथून जर आपण रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला तर 13.00 च्या सरासरीने हा प्रवास सुरू ठेवावा लागेल. आणि सध्या तरी खेळपट्टीवर आपण पाहिलं तर सूरज आहे. एका चेंडूमध्ये 1 धाव त्यांनी प्राप्त केल्याने त्याच्या सोबतीला शिवाजी आहे, ज्यांनी एका चेंडूमध्ये नुकतंच आपलं खातं ओपन करून 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केलेत. हॅलो हॅलो हॅलो. षटक क्रमांक 3 अभि अंधाडे ज्यांच्यावर ही जबाबदारी स्वतः संघाचे कॅप्टन आहेत, त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. 12 चेंडू मध्ये जुनी आपण जर विचार केला तर 26 धावांची आवश्यकता आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस ओव्हर पिच चेंडू होता, लॉफ केलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभिचं स्वागत केलं षटकाराने. बॅटर होता सूरज, उगवला इथे. हा रिप्ले तुमच्या समोर. ओव्हर पिच पुढ्यात टाकला होता, खोदून काढला आणि मिड विकेटच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाका. 6 धावांचा. सूरजच्या माध्यमातून 6 धावा येतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 21 या अंकावर. मी अगोदर देखील उल्लेख केला होता की 6 विकेट जरी गेले असले तरी देखील एकविरा पच्छापूर टीमकडे चांगले बॅटर्स आहेत. सूरज सारखा बॅटर अजूनही मैदानामध्ये आहे आणि त्याने या मॅच मध्ये उगवायला सुरुवात केली. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळते नाहीये. इथे हा सूरज उगवला या मॅच मध्ये. क्रॉस बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सरळ त्याच्या हातामध्ये 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु एकच धाव इथे मिळते सूरजच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 अंकावर. एक चावी या ठिकाणी एका खेळाडूची हरवली आहे. कोणाला जर मिळाली मैदानामध्ये, मैदानाच्या परिसरामध्ये, तर विनंती असेल की आपण ती समालोचन कक्षामध्ये जमा करायची. NS पल्सरची चावी हरवली आहे. अशा चाव्या हरू नका, कारण का एखादी चांगली चावी तुमच्या खिच्यामध्ये असली ना तर तुम्ही यशाचा कोणताही दरवाजा उघडू शकता. इथे यशाचा दरवाजा उघडला जाईल का, प्रश्नचिन्ह इथे निर्माण होतो. रिव्हर्स फटका खेळण्याची आवश्यकता होती का? शिवाजीला वाटलं की थर्डमॅन क्षेत्र पूर्णपणे खाली आहे, मागच्या दिशेने आउटफील्ड अगदी फास्ट आहे, संपर्क जर झाला तर चौकार येऊ शकतो, परंतु इथे तो संपर्क बॅट आणि चेंडूचा झाला नाहीये.
इथे डॉट चेंडू 22 वर 6 विकेट गेलेत परंतु मॅच अजून संपली नाहीये 9 मध्ये 19 समीकरण शिल्लक आहे यावेळी समोरच्या दिशेने लॉफ केलाय उंची तर गाठली परंतु अंतर अपूर्ण राहिलंय सुंदर झेल विकेटचं पतन विकेट क्रमांक 7 हा रिप्ले तुमच्या समोर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना ओव्हर पिच चेंडू होता गती कमी होती आणि समोर लॉफ करण्याचा प्रयत्न केला बॉटमॅनचा वापर केला आणि सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला समोरच्या दिशेने 7वी विकेट गमवावी लागते 22 या धावसंख्येवर एकविरा पाचापूर टीमला एका पाठोपाठ 7 विकेट गेलेत परंतु सूरज अजूनही मैदानामध्ये आहे आणि त्या सूरजचा जर विचार केला तर आतापर्यंत 8 धावांचं योगदान दिले 3 चेंडू फेस करत असताना आणि त्या सूरजला साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 8 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी जर आपण विचार केला 19 धावांची आवश्यकता आहे 8 मध्ये 19 हे समीकरण शिल्लक राहिले मॅच अजून संपली नाहीये या ओव्हर मध्ये या मॅचचं चित्र स्पष्ट होऊ शकतं क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट यश आणि अपयशाचे धडे शिकवणारा खेळ म्हणजे क्रिकेट चेंडू आणि फलीचा संपर्क म्हणजे क्रिकेट प्रेक्षकांची गर्दी म्हणजे क्रिकेट समालोचन कक्षाचा आवाज म्हणजे क्रिकेट आणि तो क्रिकेटचा थरार इथं आपण पाहतोय कॅप्टनच्या माध्यमातून सुनील डॉट चेंडू प्रत्येक डॉट चेंडू दबाव निर्माण करेल आणि दबाव निर्माण झालाय या मॅच मध्ये पुनरागमन केलं पुन्हा वडवली टीमने तुमच्या समोर राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू पुलर लेनचा होता त्याला पुल करून दिला आणि पॉवरफुल फटका सक्सेसफुल फटका ब्युटिफुल फटका षटकार ठोकलाय सूरजने उगवलाय सूरज या इनिंग मध्ये 2 षटकार त्याच्या माध्यमातून आलेत सूरजचा जर विचार केला तर आतापर्यंत वैयक्तिक धावांचा 14 धावा 4 चेंडू फेस करत असताना या षटकाराच्या मदतीने हे जे कोडं होतं ते कोडं आता सोपं झालंय 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज महेश आहे समोर त्याच्याकडे अनुभव आहे कित्येक वर्ष तो क्रिकेट केलाय अनुभव दाखवेल का सूरजच्या विपक्षामध्ये हे समीकरण आता गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये शिल्लक राहिलंय बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा स्लॉग स्विकचा हा नमुना दाखवलाय नेत्रदीपक फटका चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून एक षटकार स्क्रीनवर हा रिप्ले तुमच्या समोर सफल होऊन अगदी स्लॉग स्वीप करून दिला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा षटकार सूरजच्या माध्यमातून एक सूरज सध्या तरी आपल्या डोक्याच्या वर आहे उष्णता देतोय मात्र या मॅच मध्ये सूरज नावाचा बॅटर तापलाय उगवलाय त्याच्या बॅटचा आवाज येतोय वैयक्तिक जर आपण विचार केला सूरजचा तर 5 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी साकारली संकट मोचकाची भूमिका त्यांनी पार पाडली समीकरण सोपं झाले 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता 4 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी पच्छापूर एकविरा टीमला 41 धावांचं लक्ष होतं सुरुवातीला एका पाठोपाठ एक अशा 8 विकेट घेतल्या त्याच्यामध्ये 6 फलंदाजांना खातं ओपन करता आलं नाही परंतु हा किल्ला लढवतोय सूरज जबरदस्त खेळ केलाय 4 मध्ये 7 हे समीकरण
कठीण जर करायचं असेल तर महेशला त्याची विकेट प्राप्त करावी लागेल. टप्प्याचा चेंडू होता, नाराज असेल बॅटर, यावर देखील एक मोठा फटका सजवता आला असता, परंतु टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट चेंडू. उल्लेख केला होता विकेट किंवा डॉट हा पर्याय होता महेशकडे, तो डॉट चेंडू काढलाय. मॅच अजून रंगते. 3 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. राऊंड द विकेटने इथे पुलर लेंथ मध्ये यॉर्करचा मारा केलाय अपील, परंतु सहमती नाहीये. एक सिंगल धावली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी. इथे ही धाव नसणार आहे. पंच काय निर्णय देतील? आउट घोषित केलंय. स्ट्राईक एंडवर सूरजची विकेट जाते. विकेट क्रमांक 9. गरज. एक डॉट चेंडू टाकला तरी देखील मॅच सुरू राहील, परंतु एखादा मोठा फटका सजवला तर मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं. पछाबू टीमचं बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, वाईट घोषित केलाय. मॅच अजून संपली नाहीये. एक्स्ट्राच्या मतीने अजून एक सिंगल धाव येते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 36 वर. जिंकण्यासाठी 2 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. दोन्ही टीमच्या माध्यमातून चांगला प्रयत्न सुरू आहे. संघर्षमय मॅच, संघर्षमय वातावरण निर्माण झाले. अपील केलीये परंतु सहमती नाहीये. इथे निर्धाव चेंडू. समीकरण शिल्लक राहिलंय. एक चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात सरपंच आणि उपसरपंच चषक 2023 हे पर्व कुंदे बीच्या माध्यमातून. मॅच थांबवायचे. एकविराचा 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मधून गेले, पॅनलाइज केले जाईल. अगदी चांगला निर्णय 12वा प्रतिनिधीचा. कौतुक करावं लागेल गावदेवी वडवली टीमच्या 12वा प्रतिनिधीचं. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगलं निरीक्षण. चर्चा करूया पेनल्टीची. चेंडू मध्ये 5 धावांची गरज होती, आता एका चेंडू मध्ये 7 धावांची गरज असेल. जरी षटकार ठोकला तरी देखील पाचापूर संघ जिंकणार नाहीये. पॅनलाइज केलेच गेले. कहाणी में ट्विस्ट. गोष्ट पुन्हा बदलले. एका चेंडू मध्ये 7 धावांची गरज, एका चेंडू मध्ये 5 धावांची गरज होती, परंतु शेवटचा चेंडू शिल्लक असताना 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षातून बाहेर गेला. आता षटकार जरी मारला तरी पाचापूर संघ जिंकू शकत नाहीये. परंतु एखादा खराब चेंडू जर टाकला तर पुन्हा या मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं. जबरदस्त खेळ, विजय होतोय आयोजकांचा आणि त्याचबरोबर ही मॅच जिंकली गावदेवी वडवली टीमने. अभिनंदन, कौतुक करावं लागेल पाचापूर टीमचा. आपण देखील चांगला खेळ दाखवला. नाराज केला आज बॅटरने. पाचापूर टीमचे तब्बल 6 बॅटर 0 वर बाद झाले होते आणि ते 41 धावा डिफेन्स करून या मॅच मध्ये विजयाची पताका रोवली गावदेवी वडवली टीमने. अभिनंदन.